कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी प्राध्यापक प्रदीप मोरे, ध्येय सिद्धी अकॅडमी संचालक पुणे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठीच्या संदर्भामध्ये विचार करणार आहोत, मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये विचार करणार आहोत। आता मराठी व्याकरणाच्या संदर्भात ज्या वेळेला विचार करतो त्यावेळी मराठी हा अतिशय महत्वाचा विषय मानला जातो स्पर्धा परीक्षेमध्ये। PSI, STI, असिस्टंट राज्यसेवा, तलाठी, ग्रामसेवक, एकूण क्लास म्हणजे सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून जेवढ्या काही परीक्षा घेतल्या जातात प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा महत्वाचा विषय म्हणजे मराठी। तर मराठीच्या माध्यमातून ज्यावेळी आम्ही मराठीचा एकंदरीत विचार करतो त्यावेळी मराठी विषयामध्ये एकूण जवळपास 20 ते 22 घटक महत्वपूर्ण मानले जातात। त्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक संधी, जो थोडासा क्लिष्ट आहे, थोडासा अवघड आहे, त्या घटकाच्या संदर्भात आपण थोडासा व्यवस्थित विचार करू या व्हिडिओच्या माध्यमातून। तर आता संधी म्हणजे काय किंवा संधी आपण कशाला म्हणतो, तर संधी याचा शब्दशः अर्थ सांधणे किंवा जोडणे असा होतो। संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे, मग जोडणे, मग समास म्हणजे ही जोडणे। समास या शब्दाची निर्मिती सम अधिक अस या धातूपासून झाली। सम म्हणजे समप्रमाणात, अस म्हणजे असणे, दोन शब्द समप्रमाणात जोडून नवीन शब्द साधला जातो तेव्हा त्याच म्हणावं समास। मग समासामध्येही जोडणे आणि संधीमध्येही जोडणे, मग समास आणि संधी याच्यामध्ये नेमका फरक काय, तर ज्यावेळी दोन शब्द जोडले जातात त्यावेळी समास होतो आणि ज्यावेळी दोन वर्ण जोडले जातात त्यावेळी संधी होते। अर्थात दोन वर्ण जोडून नवीन संस्कृत शब्द साधला जातो तेव्हा त्यास म्हणावं संधी, तेव्हा त्यास म्हणावं संधी। दोन वर्ण जोडून नवीन संस्कृत शब्द साधला जातो तेव्हा त्यास म्हणतात संधी। मग वर्ण जोडणे म्हणजे संधी, वर्ण जोडणे म्हणजे संधी। मग वर्णाचे प्रकार एकूण पडतात 3: स्वर, व्यंजने आणि स्वरादी। अर्थात वर्ण म्हणजे काय, तर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात आणि असे वर्ण मराठीमध्ये एकूण 48 आहेत आणि 2 वर्ण इंग्रजीतून स्वीकारले अ, आणि आधुनिक वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या झाली 50, पण मूळचे 48 आणि या 48 वर्णाचे एकूण 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं: स्वर, व्यंजने आणि स्वरादी। मग आता स्वर हा वर्णाचा प्रकार आहे, मग स्वर वर्णाचे प्रकार 3, मग वर्ण जोडणे म्हणजे संधी, निश्चितच संधीचे प्रमुख प्रकार देखील 3: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। आता स्वर संधी म्हणजे नेमकं काय आणि व्यंजन संधी म्हणजे नेमकं काय आणि विसर्ग संधी म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण सविस्तर विचार करू। आता जोडले जाणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर त्यास म्हणावं स्वर संधी। जोडले जाणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील म्हणजे पहिला वर्ण ही स्वर आहे आणि दुसरा वर्ण ही स्वर आहे तर त्यास म्हणावं स्वर संधी। आणि जर पहिला वर्ण व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण जर स्वर असेल, पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असेल तर त्यास म्हणावं व्यंजन संधी, किंवा दोन्ही वर्ण व्यंजन असतील तर त्यास म्हणावं व्यंजन संधी। दोन्ही वर्ण स्वर असतील तर स्वर संधी, पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असेल तर व्यंजन संधी, दोन्ही वर्ण व्यंजन असतील तर व्यंजन संधी। आणि जोडल्या जाणाऱ्या 2 वर्णापैकी पहिला अथवा दुसरा वर्ण जर विसर्ग असेल तर त्यास म्हणावं विसर्ग संधी, त्यास म्हणावं विसर्ग संधी। आता आपण प्रामुख्याने सुरुवातीला स्वर संधी पाहू। आता स्वर संधी म्हणजे काय किंवा स्वर संधी आपण कशाला म्हणतो, मी आता सांगितल्याप्रमाणे जोडले जाणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर त्यास म्हणावं स्वर संधी, आणि जोडले जाणारे 2 वर्ण स्वर असतील तर त्यास म्हणावं स्वर संधी। आणि स्वर म्हणजे नेमकं काय की ज्या वर्णांचा उच्चार करत असताना मुखातील अवयवांचा एकमेकांशी स्पर्श होत नाही त्यांना म्हणावं स्वर। ज्या वर्णांचा उच्चार करताना मुखातील अवयवांचा एकमेकांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर म्हणावं। आणि या स्वराचे मराठीमध्ये एकूण 12 स्वर आहेत, एकूण 12 स्वर आहेत आणि या 12 स्वरांचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर। मग आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय की ज्या स्वरांचा उच्चार आपूड होतो अर्थात एक मात्रा होतो त्यांना म्हणावं ऱ्हस्व स्वर। आणि ऱ्हस्व स्वर आहेत अ, ई, उ, ऋ आणि लृ। तर ज्या स्वरांचा उच्चार लांब होतो अर्थात 2 मात्रा होतो त्यांना म्हणावं दीर्घ स्वर, अर्थात आ,
ई आणि उ हे दीर्घ स्वर आणि ज्या स्वरांची निर्मिती दोन स्वरांच्या संयोगाने झाली त्यांना म्हणावं संयुक्त स्वर. आणि संयुक्त स्वर आहेत ए ऐ ओ औ. आणि असे स्वर ज्या वेळेला आम्ही एकत्र बांधतो आणि दोन स्वर जोडून नवीन शब्द साधला जातो तेव्हा त्यास म्हणावं स्वर संधी. आणि ही स्वर संधी साधण्यासाठी स्वरांचे आणखी दोन महत्वपूर्ण प्रकार सांगितले जातात. एक सजातीय स्वर आणि दुसरा विजातीय स्वर. तर ज्या दोन स्वरांचा उच्चार एकाच उच्चार स्थानाद्वारे आणि समान प्रयत्नांनी होतो त्यांना म्हणावं सजातीय स्वर. एकाच उच्चार स्थानाद्वारे आणि समान प्रयत्नांनी ज्या स्वरांचा उच्चार होतो अर्थात अ आ हे सजातीय स्वर. पण जर का दोन स्वरांचा उच्चार विभिन्न स्थानाद्वारे आणि विभिन्न प्रयत्नांनी झाला तर त्यांना म्हणावं विजातीय स्वर. जसं अ ई हे विजातीय स्वर आणि अ आ सजातीय स्वर, ई ई सजातीय स्वर आणि उ उ सजातीय स्वर. सजातीय स्वरांच्या एकूण 3 जोड्या आहेत. मग नियम क्रमांक 1 आपल्याला सांगतो की सजातीय स्वर आल्यास दोन्ही ऐवजी दीर्घ स्वर घ्यावा. पहिला नियम सांगतो की सजातीय स्वर आल्यास दोन्ही ऐवजी दीर्घ स्वर घ्यावा. म्हणजे आता अर्थात शब्द आहे सूर्य अधिक अस्त. सूर्य अधिक अस्त या ठिकाणी तर सूर्य रिय आहे म्हणजेच र अधिक य अधिक अ म्हणजे याच्यामध्ये आहे अ आणि याच्या पुढे देखील आलेला आहे अ म्हणजे अ च्या पुढे अ आलेला आहे. अर्थात सजातीय स्वराच्या पुढे हा सजातीय स्वर आलेला आहे. मग या दोन्हीच्या ऐवजी आपल्याला एकच घ्यायचा आणि तो कोणता दीर्घ घ्यायचा म्हणजे आ. दोन्ही ऐवजी दीर्घ स्वर घ्यावा. मग या ठिकाणी अ काढून टाकल्यानंतर सूर्य हा लंगडा शिल्लक राहिला अधिक हा आ आणि शिल्लक राहिला स्त आणि शब्द तयार झाला सूर्यास्त. शब्द तयार झाला सूर्यास्त. अर्थात सजातीय स्वराच्या पुढे सजातीय स्वर आल्यास दोन्ही ऐवजी दीर्घ स्वर घ्यावा. जसं मुनी अधिक इच्छा. या ठिकाणी नि अर्थात ई आणि या ठिकाणी देखील ई या दोन्ही ऐवजी एकच दीर्घ ई घ्यायचा म्हणजे मुन अधिक ई अधिक छा आणि शब्द तयार झाला न अधिक ई अर्थात दुसरा आणि शब्द तयार झाला मुनिच्छा. अर्थात दोन्ही ऐवजी दीर्घ स्वर घ्यावा. सजातीय स्वराच्या पुढे सजातीय स्वर आल्यास दोन्ही ऐवजी दीर्घ घ्यावा म्हणून या नियमाला म्हणतात दीर्घत्व संधी. म्हणून याला म्हणावं दीर्घत्व संधी. सजातीय स्वरापुढे सजातीय स्वर आल्यास दोन्ही ऐवजी दीर्घ स्वर घ्यावा याला म्हणावं दीर्घत्व संधी. हा पहिला नियम दीर्घत्व संधी. यानंतर दुसरा आणि महत्वाचा नियम आहे स्वर संधीचा. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ये घ्यावा. काय घ्यावा? ए घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ये घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास ओ घ्यावा. आणि अ किंवा आ यांच्या पुढे रु आल्यास आर घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ये घ्यावा. म्हणजे अ च्या पुढे ई आला तरी पण ये घ्यावा किंवा अ च्या पुढे ई आला तरी पण ये घ्यावा. आ च्या पुढे ई आला तरी पण ए घ्यावा आणि आ च्या पुढे ई आला तरी पण ये घ्यावा. म्हणजे या ठिकाणी तसंच अ च्या पुढे उ आला तरी ओ घ्यावा आणि अ च्या पुढे उ हा दीर्घ आला तरी ओ घ्यावा. म्हणून अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ये घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास ओ घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे रु आल्यास अर घ्यावा. आता नियम आपला उदाहरण पाहूया. या नियमाचं उदाहरण पाहू की गण अधिक ईश. गण अधिक ईश या ठिकाणी आहे न म्हणजेच न अधिक अ म्हणजे इथं आहे अ आणि याच्या पुढे आलेला आहे ई. आपला नियम सांगतो की अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ये घ्यावा. म्हणजे हा अ आणि हा ई हे दोन्ही स्वर काढून टाकायचे आणि या दोन्हीच्या ऐवजी काय घ्यायचा? ये घ्यायचा. म्हणजे अर्थात या ठिकाणी शिल्लक राहिलं गण अधिक हा अ आणि हा ई या दोघांचा मिळून घेतला ये आणि शिल्लक राहिला श
मग ग लाग जशास तसा न अधिक ये ने आणि शिल्लक राहिला श याला म्हणावं गणेश. अर्थात अ किंवा आ यांच्या पुढे इ किंवा इ आल्यास ए घ्यावा. पण याच्या विरुद्ध जर आपण दुसरं उदाहरण पाहिलं की चंद्र अधिक उदय. आता या ठिकाणी द्र म्हणजे याच्यामध्ये द अधिक र अधिक अ म्हणजे इथं आहे अ आणि अ च्या पुढे आलेला आहे उ. मग आपला नियम सांगतो किंवा आयांच्या पुढे उ किंवा उ आल्यास ओ घ्यावा. म्हणजे अ आणि उ या दोघांचा मिळून झाला ओ आणि या ठिकाणचा चंद्र हा द्र लंगडा अधिक ओ अधिक दय आणि शब्द तयार झाला चंद्रोदय. या ठिकाणी अ किंवा आ याचा नियम पाहिला. आता जर शब्द असा असेल, आता ही तिसरी कंडिशन, महत्वाची कंडिशन तिसरी. आता या ठिकाणी पहा, हा नियम सांगतो अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास अर घ्यावा. मग शब्द असा आहे महा अधिक ऋषी. मग या ठिकाणी आ आहे आणि आच्या पुढे रू आलेला आहे. जर आच्या पुढे रू आलेला आहे म्हणजे अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास काय घ्यावा? अर घ्यावा. हे दोन्ही स्वर काढून टाकायचे आणि यांच्या ऐवजी अर घ्यायचा. मग हे मह अधिक या दोन्हीचा झाला अर अधिक शी. मग हे मला मग जसं ह अधिक अ ह आणि र अधिक शी अर्शी. मग शब्द तयार झाला महर्षी. मग या ठिकाणी आपण पाहिलं गणेश गण अधिक अ अधिक ईश. मग हा ई आणि ये या दोघांचा मिळून झाला ये. अ आणि या दोघांचा मिळून झाला ये. अ किंवा आ यांच्या पुढे किंवा याल्यास ये घ्यावा. या नियमानुसार याला म्हणतात गुण. आणि हा ये या न सोबत संयोग पावतो आणि या दोन्हीचा मिळून अर्थात न अधिक ये याचा झाला ने. याला म्हणजे आदेश होणे. म्हणून या नियमाला म्हणतात गुणादेश. आता तिसरा आणि महत्वाचा नियम. पहिला नियम पाहिला आपण दीर्घत्व संधी. दुसरा नियम पाहिला गुणादेश. दीर्घत्व संधी सांगते की सजातीय स्वरापुढे सजातीय स्वर आल्यास दोन्ही ऐवजी दीर्घ स्वर घ्यावा. तर अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ए घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास ओ घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास अर घ्यावा. हा गुणादेश. आता नियम क्रमांक 3 सांगतो की अ किंवा आ यांच्या पुढे अ किंवा आ यांच्या पुढे ये किंवा ऐ आल्यास. अ किंवा आ यांच्या पुढे ये किंवा ऐ आल्यास ऐ घ्यावा. आणि अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास औ घ्यावा. औ घ्यावा. मग जर का आता शब्द आहे एक अधिक एक. या ठिकाणी क आहे. क म्हणजेच क अधिक अ. याच्यामध्ये अ असतो. हा व्यंजनामध्ये अ मिसळल्यानंतर याचं अक्षर होतं. आता हे क अक्षर आहे. याच्यामध्ये नकळत अ असतो. मग या ठिकाणी अ आहे. मग हा अ अधिक ये. मग अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ए आल्यास ऐ घ्यावा. ए किंवा ऐ आल्यास ऐ घ्यावा. मग या ठिकाणी अ आणि याचा ऐ मग या दोन्हीचा मिळून झाला ऐ. या ठिकाणी एक लंगडा अधिक हा ऐ आणि अधिक हा क. हा पूर्ण आहे. मग येला ये जसाच तसा क अधिक ऐ कै आणि शिल्लक राहिलं क. शब्द तयार झाला एक कैक. म्हणजे दोन्ही अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आल्यास ऐ घ्यावा. आता या ठिकाणी गंगा अधिक ओघ. आता या कंडिशनला अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास औ घ्यावा. मग या ठिकाणी आ आहे गंगा आणि या ठिकाणी ओ. या दोन्हीचा मिळून झाला औ. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास औ घ्यावा. मग गंग अधिक औ अधिक घ आणि शब्द तयार झाला गंगोघ. अर्थात अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आल्यास ऐ घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास आव घ्यावा. या नियमाला म्हणतात वृद्धादेश. या नियमाला म्हणतात वृद्धादेश. आपण 3 नियम पाहिले. सजातीय स्वरापुढे सजातीय स्वर आल्यास दोन्ही ऐवजी दीर्घ स्वर घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ए घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास
ओ घ्यावा गुणादेश. नंतर पाहिला आपण वृद्धादेश. अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आल्यास ऐ घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास आव घ्यावा. 3 नियम पाहिले, याला म्हणावं वृद्धादेश. आणि याच्या नंतरचा महत्वाचा नियम आहे, जर ईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास, ई शिवाय म्हणजे दीर्घ ई शिवाय, कारण सजातीय स्वरापुढे सजातीय स्वर आल्यानंतर दीर्घ घेतो. जर ईच्या पुढे ई आला तर दोन्ही ऐवजी आपण दीर्घ घेतो. पण आता हा ई या व्यतिरिक्त ई शिवाय इतर कोणताही स्वर आल्यास, ईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास य घ्यावा. ईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास य घ्यावा. ऊच्या पुढे कोणताही स्वर आल्यास व घ्यावा. आणि ऋच्या पुढे कोणताही स्वर आल्यास र घ्यावा. ईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास य घ्यावा. ऊच्या पुढे कोणताही स्वर आल्यास व घ्यावा. ऋच्या पुढे कोणताही स्वर आल्यास र घ्यावा. आणि पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी. प्लस पुढचा स्वर त्यात मिसळायचा आणि संधी करायची. आता जर समजा शब्द असेल इति अधिक आदी, आता या ठिकाणी ती म्हणजेच ई, तच्या ठिकाणी ई आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी ईच्या पुढे आला, म्हणजे ईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास या ठिकाणी आला. मग ईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास ह्या ईचा काय होतो, य होतो. मग या ठिकाणी शिल्लक राहिले ई त, आणि याचा ईचा झाला य, आणि पुढील स्वर कोणता आहे आ, आणि हा पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी. जशास तसं त अधिक य त्य अधिक आ त्या, आणि शिल्लक राहिलं दी शब्द तयार झाला इत्यादी. त्या पद्धतीने ईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास य घ्यावा. ऊच्या पुढे कोणताही स्वर आल्यास व घ्यावा. आता ऊच्या पुढे कोणताही स्वर आल्यास व घ्यावा. आता शब्द असा आहे सु अधिक अल्प. सु अधिक अल्प, या ठिकाणी आहे उ, स आणि उ. ऊच्या पुढे काय आलेला आहे अ. सु म्हणजे स अधिक उ, अर्थात ऊच्या पुढे आलेला आहे अ. मग ऊच्या पुढे कोणताही स्वर आल्यास काय घ्यावा, व घ्यावा. म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहिलं स अधिक या ऊचा झाला व, अधिक पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी अल्प. मग स अधिक व स्व अधिक हा अ, म्हणजे हा व्यवस्थित झाला लंगडा होता तो, आणि शिल्लक राहिलं प शब्द तयार झाला स्वल्प. म्हणून ईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास य घ्यावा. ऊच्या पुढे कोणताही स्वर आल्यास व घ्यावा. ऋच्या पुढे कोणताही स्वर आल्यास र घ्यावा. आता ऋच्या बाबतीमध्ये जर शब्द असेल मातृ अधिक आज्ञा, मग या ठिकाणी तृ म्हणजेच त अधिक ऋच्या पुढे आलेला आहे आ. मग ऋच्या पुढे आला तर या ऋचा काय होईल र. मग आता या ठिकाणी तृ आहे. तृ म्हणजेच त अधिक रू. त अधिक ऋच्या पुढे आलेला आहे आ. मग ऋच्या पुढे कोणताही स्वर आल्यास काय घ्यायचं आपल्याला, र घ्यायचंय. मग या ठिकाणी शिल्लक राहिले मात, या ऋचा झाला र, आणि पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी हा आज्ञा. पुढचा स्वर आ. मग हे मला माझा शास्त्र त अधिक र, त्र अधिक आ त्रा, आणि शिल्लक राहिला ज्ञ शब्द तयार झाला मात्रा ज्ञा. अर्थात या ठिकाणी ईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास य घ्यावा. ऊच्या पुढे कोणताही स्वर आल्यास व घ्यावा. ऋच्या पुढे कोणताही स्वर आल्यास र घ्यावा, आणि पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी. या नियमाला म्हणतात यनादेश. या नियमाचं नाव आहे यनादेश. संधीचे एकूण 5 नियम आहेत. 5 पैकी 4 नियमांना नाव आहे, जे आपण पाहिले. दीर्घत्व संधी, सजातीय स्वरापुढे सजातीय स्वर आल्यास दोन्ही ऐवजी दीर्घ स्वर घ्यावा. दुसरा नियम पाहिला गुणादेश. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ये घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास ओ घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास अर घ्यावा. ईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास य घ्यावा. ऊच्या पुढे कोणताही स्वर आल्यास व घ्यावा. ऋच्या पुढे कोणताही स्वर आल्यास र घ्यावा. याला म्हणावं यनादेश, आणि पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी. आणि नंतर पाहिला आपण वृद्धादेश. अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आल्यास ऐ घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास औ घ्यावा. त्याला म्हणावं वृद्धादेशाचे 4 नियम पाहिले. आणि स्वर संधीचा शेवटचा आणि महत्वाचा नियम आता आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये पहिला नियम आपण पाहू की येच्या पुढे कोणताही स्वर आल्यास ऐ घ्यावा. येच्या पुढे कोणताही स्वर आल्यास ऐ घ्यावा. ऐच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आय घ्यावा.
ओच्या पुढे कोणताही स्वर आल्यास अव घ्यावा, औच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आव घ्यावा आणि पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी. याच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आई घ्यावा, आईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आय घ्यावा, ओच्या पुढे कोणताही स्वर आल्यास अव घ्यावा, औच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आव घ्यावा आणि पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी. हा महत्वाचा आणि 5वा नियम आहे आणि या नियमाला नाव दिलेलं नाही. 4च नाव: दीर्घत्व संधी, मुनादेश, वृद्धादेश आणि यनादेश. आणि हा 5वा आणि महत्वाचा नियम: याच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आई घ्यावा, आईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आय घ्यावा, ओच्या पुढे कोणताही स्वर आल्यास अव घ्यावा, औच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आव घ्यावा आणि पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी. आता पाहूया आपण याचं उदाहरण. शब्द आहे ने अधिक अन. आता ने म्हणजेच काय? न अधिक ए. आणि या ठिकाणी काय आलेलं आहे? म्हणजे याच्या पुढे अ आलेला आहे. तर मग याच्या पुढे कोणताही स्वर आल्यास काय घ्यावा? ऐ घ्यावा. याच्या पुढे कोणताही स्वर आलेला आहे अ, मग काय घ्यावा? ऐ घ्यावा. मग या ठिकाणी न लंगडा शिल्लक राहिला आणि या येचा झाला ऐ आणि पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी. मग न हा लंगडा अधिक अ, न य अधिक अ य आणि शिल्लक राहिला न, नयन. याच्या पुढे कोणताही स्वर आल्यास ऐ घ्यावा. आता आयच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आय घ्यावा. मग ये शब्द असा आहे गय अधिक अन. मग गय म्हणजेच या ठिकाणी ऐ, ग अधिक ऐ. मग ऐच्या पुढे काय आलेला आहे? अ. मग आयच्या पुढे कोणताही स्वर आल्यास काय घ्यावा? आय घ्यावा. मग हा ग अधिक ऐ, ऐच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचा? आय. मग हा तयार झाला आय आणि शिल्लक राहिलं अन. मग ग अधिक आ गा, य अधिक अ य आणि शिल्लक राहिला न. शब्द तयार झाला गायन. आईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आय घ्यावा. आता ओच्या पुढे कोणताही स्वर आल्यास अव घ्यावा. मग शब्द असा आहे गो अधिक ईश्वर. गो अधिक ईश्वर. या ठिकाणी ओ आहे. ओच्या पुढे कोणताही स्वर आल्यास अव घ्यावा. म्हणजे ओ म्हणजे ग अधिक ओ. ओच्या पुढे आहे ई. मग ओच्या पुढे कोणताही स्वर आल्यास अव घ्यावा. मग या ठिकाणी ग अधिक अव अधिक ईश्वर. मग ग अधिक अ, ग व अधिक ई. आता या ठिकाणी वी हा दीर्घ असल्यामुळे वेलांटी दुसरी आणि शिल्लक राहिला श्वर आणि शब्द तयार झाला गवीश्वर. आणि शेवटची कंडिशन औच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आव घ्यावा. मग आता या ठिकाणी औ म्हणजे नौ अधिक इक असं उदाहरण आहे. इक. मग न या ठिकाणी औच्या पुढे आलेला आहे ई. मग या ठिकाणी औच्या पुढे ई आलेला आहे. मग औच्या पुढे कोणताही स्वर आल्यास काय घ्यावा? आव घ्यावा. मग या ठिकाणी न अधिक आव अधिक ईक. मग न अधिक आ ना व अधिक ई वी आणि शिल्लक राहिला क. शब्द तयार झाला नाविक. अर्थात याच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आई घ्यावा, आईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आय घ्यावा, ओच्या पुढे कोणताही स्वर आल्यास अव घ्यावा, अवच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आव घ्यावा आणि पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी. असे एकूण स्वर संधीचे 5 नियम आहेत. सजातीय स्वरापुढे सजातीय स्वर आल्यास दोन्ही ऐवजी दीर्घ स्वर घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास सुद्धा आपण पाहू. ह्याला कंटिन्यू करून थोडं आणखी. आपण एकूण 5 नियम पाहिले ते असे की सजातीय स्वराच्या पुढे सजातीय स्वर आल्यास दोन्ही ऐवजी दीर्घ स्वर घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ए घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास ओ घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे रु आल्यास अर घ्यावा. मग याला आपण म्हणतो दीर्घत्व संधी. हा आहे गुणादेश आणि नंतर पाहिला आपण वृद्धादेश. अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आय आल्यास आय घ्यावा. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा आव आल्यास आव घ्यावा. याला म्हणावं वृद्धादेश. आणि शेवटचा नंतर आपण पाहिला यनादेश. ईच्या पुढे कोणताही स्वर आल्यास य घ्यावा, उच्या पुढे कोणताही स्वर आल्यास व घ्यावा, ऋच्या पुढे कोणताही स्वर आल्यास र घ्यावा आणि पुढील स्वर मिसळून संधी करावी. याला म्हणावं यनादेश.
आणि नंतर पाहिला आपण शेवटचा नियम, याच्या पुढे कोणताही स्वर आल्यास ऐ घ्यावा, ऐच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आय घ्यावा, ओच्या पुढे कोणताही स्वर आल्यास अव घ्यावा, आवच्या पुढे कोणताही स्वर आल्यास आव घ्यावा आणि पुढील स्वर त्यात मिसळून संधी करावी. अशा प्रकारे आपण हे स्वरसंधीचे एकूण 5 नियम पाहिले. स्वरसंधी आपण व्यवस्थित पाहिली तरी देखील हे पूर्ण सफिशियंट नाही, पूर्ण नाही. आता या ठिकाणी फक्त आपण उदाहरणाखातील नमुन्याखातील एक दोन उदाहरणं घेतली, पण अशी उदाहरणं तुम्हाला आणखी सोडवावी लागतील. याचा आणखी सराव करावा लागेल. आणि जर हा सराव करत असताना काही अडचण आली तर तुम्ही कमेंट करा किंवा माझा नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवर मला प्रश्न विचारू शकता किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या विचारू शकता. तर यानंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण महत्वाचा याच्या पुढचा भाग जो आहे व्यंजन संधी, तो व्यंजन संधी आपण प्रामुख्याने पाहू. त्याचेही देखील 6 नियम आहेत. तो देखील अतिशय क्लिष्ट आणि महत्वाचा घटक आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व परीक्षेसाठी विचारला जाणारा महत्वाचा घटक व्यंजन संधी आपण पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.